नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या वतीनं महिला व मुलींवरील वाढता अत्याचार व अपसंस्कृतीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आले। अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायक मनाला चटका लावणाऱ्या घटना समाजामध्ये घडत आहेत। हिंगणघाट येथे एका महिला शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं। अशा कित्येक अमानवी घटना घडल्या आहेत। आणखी अशा किती घटना घडण्याची वाट बघणार आहात असा सवाल नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समितीने केला आहे। सरकारी आकड्यानुसार गेल्या 6 महिन्यात जानेवारी ते जून दरम्यान 24,212 निरागस अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या केसेस दाखल झाल्या आहेत। नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिति की ओर से मैं प्रियंका दास आज देश में महिलाओं पे जो अन्याय और अत्याचार हो रहे हैं इसी के विरोध में हम यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं। अभी वर्धा के हिंगणघाट में एक महिला टीचर के साथ एक व्यक्ति ने पेट्रोल डाल करके उसे जला दिया। नांदेड़ में एक टीचर ने 20 लड़कियों के साथ अश्लील वीडियो बता करके उनके साथ दुष्कर्म किया। जालना में एक महिला के साथ सामूहिक रेप जैसी घटना को अंजाम दिया। ऐसी घटनाएं आज हमारे देश में हमारे समाज में तेज़ी से बढ़ती जा रही है। अभी हाल ही में हैदराबाद में प्रियंका रेड्डी की घटना जो है वो सबके सामने है ही है। ऐसी घटनाएं महिलाओं के साथ क्रूरता से बढ़ती जा रही है। इसी चीज़ को लेकर के हम यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं। एक महिला होने के नाते महिलाओं से मैं आह्वान कर रही हूँ, महिलाओं से, छात्रों से, कि वो बाहर निकले, ऐसी घटनाओं का विरोध करें। और प्रौढ मुलींवर झालेल्या अत्याचाराचा आकडा कदाचित याहीपेक्षा भयंकर आहे। अशा गंभीर स्थितीने प्रत्येक विवेकशाली माणसाला चिंतेत टाकलेला आहे। या परिस्थितीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आले। तिला पैसा भेटेल ना काय भेटणार याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट हे आहे की या डिमांड यायचा की शिक्षणात अशा गोष्टी रुजवाव्या की त्याच्यामधून महिलांप्रती सन्मान वाढला पाहिजे। फास्ट्रॅक कोर्टात या गोष्टीनुसार कारवाई झाली पाहिजे ना, त्याचं एन्काउंटर झालं पाहिजे ना कुठलं झालं। न्यायालय आहे, भारतातील लोकतंत्र आहे, लोकतंत्रानुसार भारतातील एक न्यायालय आहे। न्यायालयाच्या प्रक्रिया आता लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून त्यांना लवकरात लवकर पकडून अशा घटनांना कसं थांबवता येईल हे या प्रशासनाने, या शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। अशा डिमांड घेऊन आम्ही नेहमीच येतो। म्हणून सर्वांना अमरावतीतल्या तमाम जनतेला सहकार्य करावं। पण जशा जशा घटना होतील तसं आपलं अमरावती याच्यापासून काही वंचित नाही। या घटनांपासून अमरावतीत या घटना झालेल्या आहेत। 3-4 दिवसाआधीची घटना आहे, चिखलदरामध्ये घटना झाली। एका बापाने एका स्वतः अमरावतीच्या सुटलेलं नाही आहे। धीरे धीरे अमरावती झाली, आपल्या तालुक्यातील प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।